नमस्कार, आपलं माहितीगार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत, की जर आपल्याला म्हाडाच्या लॉटरीसाठी जर आपण ॲप्लिकेशन करणार असेल, म्हाडाची नॉर्मल लॉटरी असो किंवा फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हच्या ज्या स्कीम आहेत, त्यांच्यासाठी जरी आपण ॲप्लिकेशन करणार असू, तर काही गोष्टी आहेत. कारण बऱ्याचदा काय होतं, की म्हाडाची जी घरं आहेत, त्यांच्या किमती नक्कीच ज्या करंट रेट आहे त्यांच्यापेक्षा कमी असतात. प्राईस जर आपण कंपॅरिझन केलं तर नक्कीच कमी असतात. त्यामुळं म्हाडाच्या नॉर्मल लॉटरीसाठी खूप ॲप्लिकेशन येत असतात किंवा फर्स्ट कम फर्स्ट साठी सुद्धा लोकं प्रयत्न करत असतात. तर बऱ्याचदा काय होतं, की काही नवीन लोकं असतात जे घर घेण्याचा किंवा फर्स्ट टाईम ते घर घेण्याचा प्रयत्न करत असतात. बेसिक माहिती नसते. कधी-कधी म्हाडाच्या स्कीम जर आपण बघितल्या, की बऱ्याचशा स्कीम अशा असतात, की ज्या ठिकाणी प्लॅन म्हणा किंवा लोकेशन म्हणा, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात, की एखाद्या स्कीमला आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे, तर काय-काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा फ्युचरसाठी जर आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी आपल्या जो आयुष्याचा जो जमापुंजी आहे ती आपण घरासाठी लावत असतो, जे कोणी सामान्य लोक आहे. कारण म्हाडाची घरं ही मुख्यतः सामान्य लोकांसाठी असतात. तर थोडंसं जे ऑब्झर्वेशन आहे किंवा ॲनालिसिस करून काही गोष्टी ऑब्झर्व्ह झालेल्या आहेत, त्या शेअर करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच भरपूर लोकं ऑलरेडी एक्सपर्ट असतील, की ज्यांना रिअल इस्टेट किंवा घरांच्या संदर्भात जास्त माहिती असेल. काही जरी असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा, जेणेकरून बाकीचे नवीन लोकं आहेत, सर्वसामान्य लोकं आहेत, त्यांनाही यातून फायदा होईल जेव्हा एखादी स्कीम सिलेक्ट करत आहोत तेव्हा. तर चला तर मग बघूया काय गोष्टी आहेत ज्या आपण काळजी घ्यायची आहे जेव्हा एखाद्या स्कीमला आपण ॲप्लिकेशन करणार असाल किंवा स्कीम सिलेक्ट करणार असाल. तर चॅनलला नवीन असाल तर रेग्युलर अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून रेग्युलर अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. तर आहे आजचा टॉपिक, की म्हाडा लॉटरीमध्ये स्कीम कशी सिलेक्ट करायची. एखाद्या स्कीमला आपण जर अप्लाय करायचं असेल तर ती सिलेक्ट कशी करायची, तर ते आज आपण बघणार आहोत. पहिलं आहे की लोकेशन. ज्या ठिकाणी आपण अप्लाय करणार आहोत त्या ठिकाणचं जे लोकेशन आहे, ती एरिया कोणता आहे, तिथे इन फ्युचरच्या गोष्टी काय आहे किंवा सध्याची कनेक्टिव्हिटी कशी आहे. तुमचं जे तुम्ही वर्किंग असाल तर तुमचं ऑफिस लोकेशन कुठं आहे. नियर बाय मेट्रो स्टेशन असेल, रेल्वे स्टेशन असेल किंवा बाकी ट्रान्सपोर्टेशनचं जे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे त्याच्या फॅसिलिटी नियर बाय कशा आहेत, किती अंतरावर आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत, जसं हॉस्पिटल झालं किंवा ज्या एज्युकेशनच्या दृष्टीने स्कूल जवळ आहे का किंवा मार्केट त्या ठिकाणी अवेलेबल आहे का आणि जो तुमचा ऑफिस टायमिंग आहे, ट्रॅव्हल टाईम तो किती अंतर आहे, हे कॅल्क्युलेशन करून जर तुम्ही फर्स्ट टाईम घर घेत असाल, तर ह्या गोष्टी नक्की तुम्ही लक्षात ठेवा किंवा त्या एरियाची डेव्हलपमेंट कशी होणार आहे इन फ्युचर, त्याची कनेक्टिव्हिटी असेल किंवा त्या एरियामध्ये काय नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन येणार आहे, त्याचा थोडासा अभ्यास करा त्या एरियाचा. लोकेशन हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर महत्त्वाचं आहे, जे लोकं नवीन-नवीन घर घेण्याचा प्रयत्न करत असतील, तर तुमची सध्याची जी करंट कंडिशन काय आहे, फायनान्शियल कंडिशन कशी आहे, जे घरं तुम्ही ज्या स्कीमला ॲप्लिकेशन करणार असाल, त्याची किंमत किती आहे, प्राईस किती आहे, त्याच्यामध्ये ॲडिशनल किती पैसे आपल्याला भरायचे आहेत आणि त्यानुसार स्कीम सिलेक्ट करा. जर ऑलरेडी तुम्ही सेल्फ फंडिंग करणार असाल तर काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर तुम्ही होम लोन करणार असाल तर तुम्ही तुमच्या जी फायनान्शियल कंडिशन आहे किंवा तुमचा EMI किती जाणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन करा. तुमच्या जॉबचं ही विचार करा आणि जे एक्सपेन्सेस आहेत, फ्युचर एक्सपेन्सेस घरासाठीचे. कारण जेव्हा तुम्हाला घर लागणार आहे त्याचं जर बघितलं तर कंप्लीशन जर लवकर असेल तर तुम्ही तिथे मूव्ह होऊ शकता. पण जर ते कंप्लीशन लेट असेल तर त्यात तुमचं बाकी रजिस्ट्रेशन होणार आहे, स्टॅम्प ड्युटी होणार आहे किंवा ॲडव्हान्स मेंटेनन्स येतो किंवा इतरही गोष्टी त्यामध्ये ॲड ऑन होत जातात आणि भविष्यात जर ती रेडी असेल, तिथं तुम्ही राहायला गेले तरी तुम्हाला EMI असेल होम लोनचा प्लस तुमचा त्या जे ठिकाणी राहणार आहे त्या सोसायटीचा मेंटेनन्स आहे. ॲव्हरेज 2-3 हजारच्या आसपास कमीत कमी तरी मेंटेनन्स पुण्याच्या ठिकाणी ॲव्हरेज मेंटेनन्स तेवढा असतो. तर तो एक ॲड ऑन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करा. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून घेताय की स्वतःसाठी राहायला घेताय ह्याचाही विचार करा. कारण म्हाडाची जी घरं आहेत ती 5 वर्षासाठी, जी नॉर्मल लॉटरीमधली जी घरं आहेत ती 5 वर्षासाठी विकता येत नाही. जी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हची घरं आहेत ती 10 वर्ष विकता येत नाही. तर तोही विचार करा आणि त्यानुसार तुम्ही जी स्कीम आहे ती सिलेक्ट करा. दुसरं आहे की बऱ्याच लोकांचं जर आपण बघितलं किंवा बरेच प्लॅन जर बघितले तर म्हाडासाठी सेपरेट बिल्डिंग दिलेली जाते. तर सेपरेट किंवा काही-काही ठिकाणी कॉमन बिल्डिंगमध्ये सुद्धा त्याचे फ्लॅट अवेलेबल असतात. आता बऱ्याचदा काय होतं की कॉमन बिल्डिंगचेही काही फायदे आहेत, काही तोटे आहेत किंवा सेपरेट बिल्डिंगचेही काही फायदे, काही तोटे आहेत. म्हणजे कॉमन बिल्डिंगमध्ये जर महत्त्वाचं जर म्हटलं तर अमेनिटीज जास्त डेव्हलप केलेले असतात बिल्डरनी. सेपरेट बिल्डिंगमध्ये कंपॅरेटिव्हली कमी असतात. आणि कॉमन बिल्डिंगमध्ये मग जरी अमेनिटीज असल्या तरी तिथला मेंटेनन्सही तुम्हाला
जास्त असण्याचे चान्सेस आहेत. आणि जी सेपरेट बिल्डिंग असेल तर ते जे सेपरेट बिल्डिंगमध्ये सर्वच लोकं जी आहेत ती म्हाडाची लोकं असतात, सर्वसामान्य लोकं असतात, ज्यांचं इन्कम ग्रुपही सिमिलर असतो आणि तिथला अमेनिटीज कमी असल्यामुळे मेंटेनन्ससुद्धा कमी असतो. तर जेव्हा तुम्ही स्कीम सिलेक्ट करताय तर ह्या गोष्टीचा विचार करा की तुम्हाला जेव्हा स्कीम सिलेक्ट करताय तर ती स्कीम कॉमन बिल्डिंगमधला पार्ट आहे की सेपरेट बिल्डिंगमधला पार्ट आहे. त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं आहे की कंप्लिशन डेट, म्हणजे तुम्ही जर ती स्कीमला अप्लाय करताय तर तिचं कंप्लिशन कधी आहे, महारेरावर त्या डिटेल्स अवेलेबल असतात की त्या प्रोजेक्टचं कंप्लिशन कधी होणार आहे, किंवा ऑन दी स्पॉट तुम्ही त्या साईट व्हिजिट करून पण तुम्हाला कळतं की ती बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन किती झाले. तरी पण महारेरा एकदा चेक करायचं की त्या प्रोजेक्टचा जो महारेरा नंबर आहे त्यानुसार तुम्ही चेक करू शकता की त्याचं कंप्लिशन कधी होणार आहे. आज जर आपण स्कीमला अप्लाय केलं तर जेव्हा लॉटरी ड्रॉ होतो त्याच्यानंतर पुढची प्रोसेस स्टार्ट होते. तर जर 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, किती वर्ष त्या प्रोजेक्टला कंप्लिशन आहे, तो जो काळ आहे ॲटलिस्ट त्या काळामध्ये तुम्हाला बाकी प्रोसेस चालू होतात. तर ते जे मॅनेजमेंट आहे ते तुम्हाला बघायचं आहे. त्या प्रोजेक्टचं ओसी मिळालं आहे का, म्हणजे ओसी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, जिथं राहण्यायोग्य जी बिल्डिंग तयार झाली आहे का, किंवा त्या बिल्डिंगचं कधी-कधी कसं असतं कंप्लिशन डेट रिवाईज होत असते, तर त्याचं पोजेशन पण डिले होतं मग त्यामुळे. तर तेही महारेरावर चेक करा किंवा साईट व्हिजिट करून चेक करा की त्याचं पोजेशन कधी होणार आहे. डिले तर होणार नाही आहे, ज्यामुळे तुमचं प्लॅनिंग बिघडणार नाही. ओके. ही एक गोष्ट आहे. आणि लिटिगेशन किंवा लीगल इश्यू. आता म्हाडाचे प्रोजेक्ट आहे, बऱ्यापैकी स्कीममध्ये लिटिगेशन नसतात. पण जर इन केस लिटिगेशन असेल तर तेही डिटेल चेक करा की लिटिगेशनमध्ये काय डिस्प्यूट आहेत किंवा कशामुळे लिटिगेशन आहे. कधी-कधी बिल्डरच्या सुद्धा काही इश्यू असतात. कधी-कधी आपण जर महारेला चेक केलं तर तिथे सुद्धा आपल्याला दिसतं की हा प्रोजेक्ट फ्रीज केलेला आहे सेल किंवा ॲग्रीमेंटसाठी, का तर त्या बिल्डरचे अकाउंट जे असतात ते फ्रीज केलेले असतात. तर नेहमी जेव्हा कोणत्याही स्कीमला ॲप्लिकेशन करणार असाल तर महारेरा एकदा चेक करत चला. महारेरावर त्या जो प्रोजेक्टचा रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानुसार त्याच्या डिटेल्स नक्की एकदा पडताळून पाहत चला. ओके. नंतर आहे लेआउट. आता सेपरेट बिल्डिंग असली तर बऱ्याचदा हा प्रॉब्लेम येतो की बिल्डिंग कुठेतरी 2 मोठ्या टॉवरच्या बाजूला कुठेतरी छोटीशी बिल्डिंग असते. ओके. तर त्यामुळे त्याचं स्पेसिंग प्रॉपर नसते, किंवा जे व्हेंटिलेशन असेल आजूबाजूला किंवा ओपन स्पेस जो म्हणतो, तर तो कुठेतरी एका छोट्याशी बिल्डिंग म्हाडासाठी बांधलेली असते. तर जेव्हा तुम्ही स्कीम सिलेक्ट करत असाल तर तेव्हा ह्या गोष्टीसुद्धा चेक करा की बिल्डिंगचं लोकेशन कसं आहे. आजूबाजूला मोठ्या-मोठ्या बिल्डिंगमध्ये कुठेतरी मध्ये किंवा कोपऱ्याला त्याचं जे व्हेंटिलेशन असेल किंवा स्पेस ब्लॉक तर होत नाही आहे किंवा सनलाईट ब्लॉक होत नाही आहे ना, ह्या गोष्टींचाही विचार करा. महारेरावर लेआउट अवेलेबल असतो, लेआउटसुद्धा नक्की चेक करा. त्यानंतर आहे फ्लोअर प्लॅन. फ्लोअर प्लॅनसुद्धा म्हाडाचे जर बघितले तर काही प्रोजेक्टमध्ये अतिशय चांगले फ्लोअर प्लॅन असतात. काही ठिकाणी जर बघितलं तर ॲडजस्ट केल्यासारखे कुठेतरी फ्लोअर प्लॅन असतो. त्याचं कार्पेट एरिया जर आपण बघितलं, महत्त्वाचं आहे की म्हाडा जे असतं ते सर्वसामान्यांसाठी घरं उपलब्ध करण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ते जास्त युजेबल एरिया जो आहे कार्पेट एरिया तो त्या प्लॅनमध्ये असतो. पण बऱ्याचदा आपण एक्सपेक्ट करतो की बाल्कनी व्यवस्थित असायला पाहिजे किंवा जे स्ट्रक्चर आहे फ्लोअरचं ते व्यवस्थित असायला पाहिजे. बऱ्याचदा ते नसतं. तर जर तुम्हाला स्वतःसाठी राहण्यासाठी जर घ्यायचं असेल घर, तर ह्या गोष्टी, कारण तुम्ही अजून मग थोडेसे पैसे टाकून व्यवस्थित प्लॅनसुद्धा बघू शकतात. तर जर म्हाडाचेही काही स्कीम असतात तिथं चांगला प्लॅन असतो, जे फ्लोअर प्लॅन व्यवस्थित दिलेला असतो, बाल्कनी असते किंवा लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम सगळं व्यवस्थित असतं. अशा गोष्टी हा फ्लोअर प्लॅनसुद्धा महारेरावर अवेलेबल असतो. तोही नक्की तुम्ही रेफर करत चला जेव्हा कोणत्या स्कीमला ॲप्लिकेशन करणार असाल तेव्हा. आणि महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतोय, आपले जे काही असेल, म्हाडाची जर घरं बघितली तर कमीत कमी 10-15 लाख ते 30-40 लाखापर्यंत, पुण्यातले तरी घरांचे ॲव्हरेज 2 BHK पर्यंतचं प्राईस जर बघितलं तर ह्या रेंजमध्ये असतात. 10 ते 40 लाखापर्यंतच्या रेंजमध्ये कमी जास्त असतात. 1 RK असेल तर थोडं 10 लाखाच्या आसपास, आणि 2 BHK असेल तर 40 लाखाच्या आसपास प्राईस असते. 1 BHK 15 ते 25 लाखाच्या आसपास जवळपास प्राईस असते बऱ्यापैकी. आणि महत्त्वाचं आहे की करंट जे मार्केट रेट आहेत त्या एरियामधले ते काय आहेत. प्रायव्हेट बिल्डरचे तुम्ही चेक करू शकता की त्या सेम बिल्डरच्या प्रायव्हेटचे फ्लॅट आहेत. अमॅनिटीजमध्ये फरक नक्कीच असतो. आणि जर तुमची सेपरेट बिल्डिंग असेल तर प्रायव्हेट फ्लॅट किती स्क्वेअर फूटच्या रेटने विकलेला आहे किंवा त्याची किती प्राईस आहे ते तुम्ही चेक करू शकता, कम्पेअर करू शकता. म्हाडाचं जे फ्लॅट तुम्हाला ॲप्लिकेशन करतोय त्याची प्राईस किती आहे म्हाडाची आणि त्या बिल्डरच्या फ्लॅटची कम्पॅरेटिव्हली तुम्ही चेक करू शकता. जर अफोर्डेबल असेल तर नक्की तुम्ही तिथे ॲप्लिकेशन करू शकता, किंवा फ्युचर रिसेल व्हॅल्यू कशी आहे तेही तुम्ही चेक करू शकता. तर फ्युचर रिसेल व्हॅल्यूसुद्धा महत्त्वाची आहे. तिथलं मार्केट कसं आहे किंवा इन फ्युचर काय तिथं व्हॅल्युएशन होणार आहे तेही बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे फ्युचर ग्रोथ. जर बघितलं त्या एरियाचा, तिथं काही नवीन मेट्रोचं प्रोजेक्ट होणार आहे का, हायवे असेल, कनेक्टिव्हिटी किंवा IT पार्क काही डेव्हलप होणार आहे का,
किंवा तिथे डिमांड वाढणार आहे का फ्युचरमध्ये त्या एरियाची, किंवा रेंटल समजा आता आज जर बघितलं तर 5 वर्ष तर विकू शकत नाही, पण जर त्यानंतर आपल्याला जर कुठं रेंटलच्या दृष्टीने जर विचार करायचा असेल तर नियर बाय जर IT पार्क असेल तर नक्कीच जे रेंटल आपल्याला भेटणार आहे तेही चांगलं भेटतं. बऱ्याचदा जर आपण बघितलं तर IT पार्कच्या एरियामध्ये जास्त ॲप्लिकेशन येत असतात. जिथं IT पार्कच्या नियर बाय जी घरं आहेत, म्हाडाच्या स्कीम आहेत, त्या ठिकाणी बऱ्यापैकी ॲप्लिकेशन भरपूर प्रमाणात ॲप्लिकेशन येत असतात. जसं खराडी झालं किंवा हिंजवडीच्या जवळचे एरियाज वाकड वगैरे असेल, बाणेर असेल, त्या ठिकाणी जर स्कीम असेल तर नक्कीच बाकी कम्पॅरेटिव्हली जास्त ॲप्लिकेशन येत असतात. महत्त्वाचा अजून एक पॉईंट आहे की पार्किंग. तर पार्किंग बऱ्याचदा म्हाडाच्या स्कीममध्ये हे UDCPR रूलनुसार पार्किंग अवेलेबल असतं, आणि त्याचं जर आपण बघितलं तर बऱ्याचशा स्कीम आहेत जिथं म्हाडाने जर डेव्हलप केलं असेल तर ते पार्किंग इन्क्लूड करतात ॲज अमेनिटीजमधून पर फ्लॅट. पण बऱ्याचशा ज्या 50% 20% स्कीम आहेत ज्या बिल्डरच्या प्रोजेक्टमध्ये असतात, तिथं पार्किंग ही UDCPR रूलनुसार अवेलेबल केलेली असते. तर तेही बघायचं आहे. पार्किंग हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की पार्किंगचं कसं आहे, तिथं आजूबाजूला जर तुमची सेपरेट बिल्डिंग असेल तर स्पेस किती आहे, पार्किंगसाठी किती जागा दिलेली आहे, किंवा आजूबाजूला स्पेस आहे का जे इन फ्युचर तुम्ही डेव्हलप करू शकता त्या ठिकाणी पार्किंग. तर हे काही पॉईंट आहे. त्याच्यानंतर आपण बघत असतो की फ्लोअर प्लॅन जर म्हटलं की आपल्याला वाटतं की बाल्कनी असायला पाहिजे. बऱ्याचशा माळ्याच्या फ्लॅटच्या फ्लोअर प्लॅनमध्ये बाल्कनी नसते, ड्राय बाल्कनी नसते. मग महत्त्वाचं की व्हेंटिलेशनसाठी आपण ह्या गोष्टी बघत असतो. तर जेव्हा कुठली स्कीम सिलेक्ट करताय तर तेव्हा चेक करा किंवा जे कन्स्ट्रक्शन आहे त्याची क्वालिटी कशा प्रकारची आहे. बऱ्याचदा कसं होतं की कॉमन बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शन क्वालिटी मेंटेन किंवा फिनिशिंग, कन्स्ट्रक्शन क्वालिटी तर त्यांना ॲज पर रूल ठेवावेच लागते. पण जे फिनिशिंग असतं थोडंफार फरक पडत असतो. तेही चेक करत चला जर तुम्ही साईट व्हिजिट केली तर, किंवा बिल्डरबद्दल सुद्धा तुम्ही फीडबॅक किंवा रिव्ह्यू घेऊ शकता. बिल्डरचेही प्रायव्हेट प्रोजेक्टवर तुम्हाला गुगल्सवर सुद्धा रिव्ह्यू भेटतात की कसा बिल्डर आहे किंवा त्याचं जे रेप्युटेशन आहे ते कसं आहे, त्याचं प्रोजेक्ट कसा डेव्हलप करतो, त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला कळून जातात. तर ह्या गोष्टी आहेत. यातल्या 100% सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या परफेक्ट कोणत्या स्कीममध्ये नसणार आहेत. कुठल्या ना कुठल्या गोष्टी कमी जास्त असतात, कारण म्हाडा ही बघत असते की ज्या कमी प्राईजमध्ये, अफोर्डेबल प्राईजमध्ये कशी घरं अवेलेबल करून देता येईल, आणि त्यामध्ये बऱ्याचदा तेवढा जो प्रॉपर प्लॅन असेल किंवा लेआउट असेल तो आपण एक्सपेक्ट करतो त्याप्रमाणे नसतो. जो प्रायव्हेटच्या दृष्टीने जर आपण बघितलं तेवढा त्या कम्पॅरेटिव्हली थोडाफार कमी जास्त असतो, किंवा ज्या आत्ता आपण सगळ्या गोष्टी बघितल्या त्या प्रत्येक स्कीममध्ये त्या परफेक्ट नसणार आहेत. आणि स्वतःचा पण पर्स्पेक्टिव्ह आहे की तुम्ही कुठे राहताय, तुमचं होमटाऊन कुठं आहे, तुमचं जॉब लोकेशन कुठं आहे, ह्याही गोष्टी आहेत. तेव्हा स्कीम जेव्हा सिलेक्ट करत असेल तर एकदा ह्या गोष्टी चेक करत चला. प्रत्येक स्कीममध्ये ह्या गोष्टी फिक्स तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार तर नाही आहे, पण ॲटलिस्ट जितक्या शक्य आहे त्या गोष्टी पडताळून बघत चला जेव्हा कुठल्या एखाद्या स्कीमला तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तेव्हा. तर हेच होतं आजच्या व्हिडिओचं. थँक्यू फॉर वॉचिंग, आणि नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रेग्युलर तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवले जातील. थँक्यू.